इवन दिस इज रहमान खान. तर चला आज आपण रोज द म्हणजेच डे बुक या टॉपिक वरती डे- या टॉपिक वरती माहिती बघणार आहोत. तर रोज द रोज कीर्तीचा अर्थ रोज कीर्द म्हणजे व्यवहाराची मूळ नोंद ठेवणारे पुस्तक. जनरल हा शब्द फ्रेंच म्हणजे जोर म्हणजे दिवस या शब्दावरून आला आहे. खातेवहीत नोंद करण्यापूर्वी व्यवहार रोज कीर्दीत नोंदवले जातात. रोज कीर्द म्हणजे व्यापारातील सर्व व्यवहारांची दिनांकवार नोंद ठेवण्यासाठी वापरले जाणारे प्राथमिक लेखा पुस्तक आहे. हे लेखांकनातील सर्वात महत्वाचे मूळ दस्तऐवज मानले जाते. आता आपण त्याचे महत्व बघणार आहोत. खातेवहीतील नोंदी बरोबर आहेत का हे तपासण्यासाठी उपयुक्त. जमा व नावे रकमेची खात्री करता येते. न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येते. अंतिम खाती तयार करताना रोज कीर्दीतील नोंदी महत्वाच्या ठरतात. नोंद करण्याची पद्धत. व्यवहारात सहभागी खाती ओळखणे, खात्यांचा प्रकार निश्चित करणे, द्विनोंदी पद्धतीनुसार कोणते खाते नावे व कोणते खाते जमा कराने आहे ते ठरवणे. नावे खाते प्रथम लिहून त्याखाली जमा खाते लिहिणे. संक्षिप्त वर्णन कंसात लिहिणे. प्रत्येक नोंदी सरळ रेख ओढणे. यानंतर आपण रोज चा नमुना बघणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम दिनांक, त्यानंतर तपशील, खाते पान क्रमांक, नावे रक्कम आणि जमा रक्कम अशा प्रकारचे 5 रो असतात, म्हणजेच 5 कॉलम असतात आणि रो आपल्या व्यवहारानुसार ठरतात. तर याचं आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. जसे की इथे 1/4/2024 रोजीचा व्यवहार आहे. रोख खाते नावे, विक्री खात्यास विक्री खाते जमा म्हणजे मालाची रोख विक्री बद्दल आणि खाते पान क्रमांक हे 12 वर नोंद नमूद केलेली आहे. तर आणि पुढे नावे रक्कम म्हणजेच 5,500 ही नावे रक्कम दिलेली आहे आणि जमा रक्कम 5,500. यानंतर आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत रोज कीर्दीचे. तर सर्वप्रथम मालाची रोख विक्री. आता मालाची रोख विक्री जर आपण केली तर आपल्याकडून माल जाणार आहे आणि रोख येणार आहे, म्हणजे हा वास्तविक खात्याचा नियम आहे. तर रोख खाते नावे आणि विक्री खाते जमा माला आणि याचं नॅरेशन जर द्यायचं झालं तर आपण मालाच्या रोख विक्री बद्दल असं नॅरेशन देऊ शकतो. दुसरं सेकंड, मालाची रोख खरेदी. आता माल खरेदी केला तर साहजिकच आहे आपल्याकडे माल येणार आहे आणि पैसा जाणार आहे. तर खरेदी खाते नावे आणि रोख खाते जमा मालाच्या रोख विक्री बद्दल. वेतन दिले. वेतन हे आपला एक प्रकारचा खर्च संबोधला जातो. तर खर्चाचे खाते नावे म्हणजे नामदारी खात्यामध्ये हा व्यवहार मोडतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला आपल्याला व्यवहार कोणी दिला तर आपल्याला तो कोणत्या खात्यामध्ये लागू होतो हा सर्वप्रथम तो आपल्याला ओळखायचा आहे. तर वेतन दिले हा खर्चाच्या खात्यामध्ये मोडतो, म्हणजेच नामदारी खात्यामध्ये. तर वेतन खाते नावे आणि रोख खाते जमा म्हणजे रोखच देणार आहे आपण त्यांना वेतन. आता याचं नॅरेशन वेतन दिल्याबद्दल. त्याच प्रकारे सेम भाडे दिले हा पण आपला एक खर्च आहे. तर
भाडे खाते नावे आणि रोख खाते जमा. नॅरेशन भाडे दिल्याबद्दल. देणेकरीकडून पैसे मिळाले. आता पैसे मिळाले म्हणजेच आपल्याकडे रोख आली. तर रोख खाते जमा, रोख खाते नावे आणि देणेकरी खाते जमा. ज्याने आपल्याला लाभ दिला, लाभ देणाऱ्याचे खाते आपण जमा करतो. म्हणजे हा वैयक्तिक खात्यामध्ये हा व्यवहार मोडला. नेक्स्ट, माल उधारीवर खरेदी. आता माल उधारीवर खरेदी केला म्हणजेच आपल्याजवळ माल येणार आहे. खरेदी खाते नावे आणि ज्याने लाभ दिला म्हणजेच देणेकरी खाते जमा होईल. माल आणि याच नॅरेशन मालाच्या उधार खरेदीबद्दल. त्याच्या उलट आता हा दुसरा व्यवहार आहे, माल उधारीवर विक्री केला. जर आपण माल उधारीवर विक्री केला तर आपल्याकडे पैसा येईल, पण काही काळानंतर येणार आहे. जाणार काय आहे? माल जाणार आहे. तर माल खाते नावे आणि देणेकरी खाते नावे आणि विक्री खाते जमा. मालाच्या उधार विक्रीबद्दल. यानंतर बँकेत पैसे जमा केले. बँकेत पैसे जमा केले तर बँकेमध्ये पैसे येणार आहे म्हणजेच बँक खाते नावे आणि जाणार आहे पैसे म्हणून रोख खाते जमा. याचं नॅरेशन बँकेत पैसे जमा केल्याबद्दल. आपल्याला प्रत्येक व्यवहाराचं नॅरेशन सुद्धा लिहावं लागतं. आता बँकेतून पैसे काढले तर आपल्याकडे पैसे येणार आहे म्हणून रोख खाते नावे आणि लाभ देणाऱ्या व्यक्तीचे खाते जमा म्हणून बँक खाते जमा. नॅरेशन बँकेतून पैसे काढल्याबद्दल. आता मालकाने भांडवल गुंतवले तर आपल्याला माहितच आहे की भांडवल हे व्यवसायामध्ये गुंतवले जाते. म्हणूनच व्यवसायामध्ये काय येते? रोख येते. रोख खाते नावे आणि भांडवल खाते जमा. व्यवसायात भांडवल गुंतवल्याबद्दल. याची मी तुम्हाला उत्तर शीट सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, हे आपण पाहू शकता. अशाच प्रकारचे जर व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील तर आणि तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेमवर समस्या असतील तर मला कमेंटच्या माध्यमाने कळवा. तसेच या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अँड शेअर सुद्धा करा. आता आपण जे काही शिकलेलो आहे त्याचा निष्कर्ष काही शब्दांमध्ये. रोजकीर्द हे लेखांकनाचे पहिले पाऊल आहे. प्रत्येक व्यवहाराची तारीखवार व द्विनोंद पद्धतीने नोंद केली जाते. खातेवहीतील योग्य नोंदी करण्यासाठी रोजकीर्द हा आधारभूत दस्तऐवज ठरतो. अंतिम खात्याची तयारी, तपासणी व न्यायालयीन पुरावा यासाठी रोजकीर्दीतील नोंदी उपयुक्त ठरतात. त्यामुळे रोजकीर्द हे व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब आहे. म्हणजे थोडक्यात आपण रोजकीर्दीची माहिती घेतलेली आहे. अशाच प्रकारचे जर व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. ओके, थँक्यू. स्टॉप रेकॉर्डिंग.